लष्कर भरती परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी ठाण्याच्या गुन्हे शाखेने आणखी 3 जणांना अटक केली आहे। या प्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांचा आकडा 21 वर पोहोचलाय। सीमा सुरक्षा दलामध्ये कार्यरत असलेला रणजित जाधव, लान्स नायक महेंद्र सोनवणे, निवृत्त लष्कर अधिकारी रामप्पा पाटोळी यांना वेगवेगळ्या भागातून अटक करण्यात आली आहे। या रॅकेटमध्ये लष्करातील बडे अधिकारी सामील असल्याची शक्यता ठाणे पोलिसांनी वर्तवली आहे। दरम्यान याच प्रकरणाचा तपास करणाऱ्या नागपूर पोलिसांनी मोठे खुलासे केलेले आहेत। पेपर फुटी प्रकरणातले बहुतांश आरोपी हे लष्कर भरती केंद्र चालवणारे आहेत। पेपर फोडण्यासाठी लष्करातील क्लर्कला 1 कोटींची लाच दिल्याचं समजतंय। तर प्रश्नपत्रिकेच्या मोबदल्यात विद्यार्थ्यांकडून जवळपास 6 ते 7 कोटी उकळण्यात आल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय। याच्यात आतापर्यंत 2 जे इन सर्व्हिस असलेले जे काही 2 सर्व्हिंग अधिकारी आणि कॉन्स्टेबलरी जे आहे यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे, अटक केलेलं आहे आणि 2 एक्स सर्व्हिस म्हणजे आहेत यांना सुद्धा आपण अटक केलेलं आहे। ज्या पद्धतीने पेपर आलेला आहे हे जे आहेत हे 4ही लोक आपण जे अटक केले हे जागेवरून आपण अटक केलेले आहेत। ह्यांना जो पेपर आलेला आहे हा निश्चितपणे बाहेरनं आलेला आहे, हा इतर ठिकाणावरून आलेला आहे, कदाचित महाराष्ट्र बाहेरनं सुद्धा आलेला आहे। तर ह्याच्यात अधिक आर्मीचे काही अधिकारी अथवा आर्मीशी संबंधित लोक हे इन्व्हॉल्व असतील असं आमचं निश्चितपणे मत आहे।